हा चित्रपट इतिहासावर चर्चा सुरू करू शकतो, पण तो चर्चा इन्व्हाइट करत नाही. जर एखादी संस्था आपल्या स्थापना झाल्याच्या वाढदिवस साजरी करण्यासाठी सिनेमा काढत असेल आणि स्वतःलाच ट्रॉफी देत असेल, तर याला आपण बायोपिक म्हणायचं का बर्थडे व्हिडिओ? एक असा चित्रपट जो स्वतःलाच इतिहासाचं खरं रूप म्हणून प्रेझेंट करतो. किसी ने गांधी जी की हत्या कर दी है. इसमें जरूर आरएसएस का हाथ है. मैं आरएसएस के भगवा ध्वज के लिए 1 इंच भी जमीन नहीं दूंगा. अगर संघ राजनीति में आया तो हमें बर्बाद कर सकता है. बाबा, क्या संघ अब हमेशा के लिए बंद हो जाएगा? क्रिएटर अनिल अगरवाल, डायरेक्टर आशिष माल, AI VFX आणि प्रचंड आत्मविश्वास घेऊन आलेला हा प्रोजेक्ट स्वतःला सिनेमॅटिक करेक्शन म्हणवतो. सिनेमा सांगतो की स्वातंत्र्याआधी आणि स्वातंत्र्यानंतर भारतमध्ये RSS हा एक अदृश्य पण निर्णायक घटक होता. थीम स्पष्ट आहे. RSS हा देशाचा अदृश्य कणा आहे. VFX आणि AIचा वापर मोठ्या प्रमाणात आहे, पण काही वेळेस रबरी आणि अनकॅनी फील वाटतं. शतक हा सिनेमा म्हणून इव्हॅल्युएट करायचा की प्रोपॅगंडा पीस म्हणून? हे हिस्टॉरिकल करेक्शन आहे की आयडिओलॉजिकल प्रोजेक्शन?